गाणी गात गेलो. सुरुवातीला तर असं पैसे मिळतील असं काही अपेक्षा नव्हती. कम्प्युटरच्या फॅनचा नॉईज नाही यावा म्हणून एक गोधडी टाकायचो फॅनवर आणि एक गोधडीत मी यायचो आणि गायचो, जेणेकरून तो रूमचा रिव्हर्ब नाही यावा. आपली गाणी जेवढी रिलीज होत आहेत त्या कम्पॅरेटिव्हली लोकांना फेसच माहीत नाही आहे माझा, किंवा माझ्या चेहऱ्याने ओळखतच नाही आहेत लोक. मी जेव्हा लाईव्ह ऑडियन्सशी कनेक्ट करतो किंवा स्टेजवर जेव्हा जातो तेव्हा पूर्ण अंग थंड होतं, खूप थरकाप होतो. आपलं बेस्ट कुठून निघतं तर जिथून आपल्याला ज्या जॉनरमध्ये किंवा ज्या फील्डची गाणी आपल्याला गायला आवडतात ते आपलं बेस्ट असतं. त्यापेक्षा आपण बेस्ट कदाचित नाही काही करू शकत. पूर्ण इंटरनॅशनली आपण गाणी ऐकायला हवी सगळी, की काय चाललंय बाहेर आणि त्यातून काय आपण नवीन घेऊन येऊ शकतो. मी ते गाणं लावलं आणि 5 मिनिटाचं गाणं ते 5 मिनिटं रडत होतो. जर तुम्हाला असं लो वाटत असेल तर तुम्ही तुमचे असे चांगले क्षण आठवा किंवा असं चांगलं काम तुम्ही ऐका ज्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह फील येईल. हाय केवल, कसं आहेस? मस्त मजेत. मजेत. अच्छा, तर आपण एकदम पूर्वीपासून सुरू करूया. तर केवल तुझ्या म्युझिकल जर्नीची सुरुवात कशी झाली आणि कुठून झाली? मी एका गावात शिकलोय, शाळेत होतो. शेलार नावाचं गाव आहे आणि मला लहानपणीपासूनच गायची आवड होती. फिल्मचे गाणे किंवा जे काही अल्बमचे सॉन्ग होते त्यावेळी मी गुणगुणायचो. शाळेत कधी एकटा असलो तर गायचो, बिकॉज तो बंद रूममध्ये जो रिव्हर्ब येतो तो त्याने एक गाण्याचा चांगला फील मिळायचा. सो हळूहळू अशी आवड तर होतीच. आणि इंटर स्कूल एक कॉम्पिटिशन होतं जेव्हा मी 10वीला होतो, तेव्हा पहिल्यांदा मी कोणत्या तरी म्युझिकल कॉम्पिटिशनमध्ये भाग घेतला आणि एक गाणं मी तयार केलेलं जे माझ्यासोबत इन्स्ट्रुमेंटेशन किंवा IT ट्रॅक विदाऊट व्हॉईस जो ट्रॅक असतो त्याबद्दल मला काहीच माहिती नव्हती. सो मी माईक समोर गेलो, फक्त व्हॉईस गायलो आणि मला उत्तेजनात्मक म्हणून बक्षीस मिळालं. माझ्यासाठी खूप मोठं होतं ते, कारण पहिल्यांदा कुठेतरी रेकॉग्नायझेशन मिळालेलं की हां काहीतरी, म्हणजे मलासुद्धा एक कॉन्फिडन्स आला की काहीतरी आपल्यात थोडंफार आहे जे आवडू शकतं आपल्या ऑडियन्सला किंवा जजेसला आवडलेलं आहे. सो पुढे हळूहळू कॉलेज जेव्हा सुरू झालं तेव्हा मी ॲनिमेशन कोर्स करत होतो आणि त्यासोबतच काही साऊंड्सचे सॉफ्टवेअर बेसिक शिकवले होते. तिथून माझी रेकॉर्डिंगची जर्नी सुरू झाली. घरीच एक कम्प्युटर घेतलेला, सो त्यात काहीतरी हेडफोनच्या माईकवर असं रेकॉर्ड करणं आणि मग ते मिक्स कसं करतात ट्रॅक बरोबर ह्या गोष्टीवर हे करणं, रिसर्च करणं. ॲनिमेशन कोर्स झाल्यावर मला मित्राने सजेस्ट केलं की तुला गाण्याची आवड आहे तर तू एक कोर्स आहे स्टुडिओमध्येच शिकवतात, साऊंड इंजिनिअरिंग नावाचा कोर्स, तू तिकडे जाऊन ये. अंधेरीला इन्स्टिट्यूट माझी होती, तिकडे मी जाऊन आलो आणि ओव्हरऑल मला माहीत पडलं आणि मला गाण्याची आवड होतीच. सो मला ॲज अ करिअर असं मिळेल की जे गाणं आसपास असणार, म्युझिशियन आसपास असणार, म्हणून मी ती फील्ड चूज केली. मी तो कोर्स केला आणि तेव्हापासूनच गाणं रेकॉर्ड करणं, कवर्स वेगवेगळ्या गाण्यांची रेकॉर्ड करणं, ऐकणं अशी सवय लागली आणि हळूहळू डिटेल्स कळत गेलं आणि थोडं पॉलिश करत गेलो स्वतःला. थोडं पुढे जाता जाता काही मित्र म्युझिशियन्स मित्र यांच्याबरोबर मिळून काही डेमोज बनवायला लागलो. ते कुठे प्रेझेंट करायला लागलो की कुठे फिल्मला जाईल किंवा कुठे सिरियलला जाईल. आणि अशातच एक डेमो होतं, वाटा जागलेलं, हे एक डेमो बनवलेलं आम्ही. ते कुठे जात नव्हतं तर आम्ही असं विचार केला की TV चॅनल आहे 9X झकास, त्यावर नवीन आर्टिस्टला चान्स देतात, म्हणजे त्यांची गाणी म्युझिक व्हिडिओ ते फीचर करतात. आणि मला वाटतं की त्यावेळी असं काही खूप जास्त नव्हतं की इंडिपेंडेंट आर्टिस्टच्या व्हिडिओजला किंवा त्यांना TV वर सहजपणे येता येईल. सो आम्ही सगळ्यांनी मिळून ते वाटा जागलेल्या हे गाणं बनवलं आणि ते गाणं त्या चॅनलला एक्सक्लुझिव्हली दिलं आणि त्या चॅनलने बरंच प्ले केलं त्या गाणं TV वर आणि घराघरात माझा आवाज पोहोचला. सो अशी जर्नीची सुरुवात होती. हळूहळू एक एक गाणी गात गेलो. सुरुवातीला तर असं पैसे मिळतील असं काही अपेक्षा नव्हती, पण काहीतरी शिकायला मिळेल, नवीन नवीन लोकांसोबत जोडायला मिळेल. सो अशा पद्धतीने मी काम करत गेलो आणि सर्कल होता माझा जिथे सिरियलचं बॅकग्राऊंडचं काम व्हायचं. सो तिथे मी हिंदी सिरियल मोस्टली ते करायचे मित्र, त्यामध्ये बॅकला व्हॉईस देणं, म्हणजे जे पीसेस बनवतात, जे त्यांचे म्युझिकल पीसेस असतात मूड्सनुसार, त्यानुसार त्यांना व्हॉईस देणं असं रेग्युलर. आणि मला सवय होती आधीपासून की स्वतःच बसायचं कम्प्युटर समोर, साऊंड इंजिनियर असल्यामुळे. सो पूर्ण सॉफ्टवेअरचं नॉलेज आणि मिक्सिंगची मला सुरुवातीपासूनच आवड होती की गाणं मिक्स, स्पेशली म्युझिक मिक्सिंगचं. सो ओव्हरऑल
त्याच कामांमध्ये असताना स्वतःच बसायचो, माईक असं सेट करायचो आणि रेकॉर्ड करायचो, एडिट करायचो, रेकॉर्ड करायचो आणि करता करताच फायनल आउटपुट कसा येईल याचा अंदाज यायचा. सो ती आधीपासूनच लागलेली सवय. आत्तापर्यंत मी बहुतेक सर्वच गाणी मी स्वतःच रेकॉर्ड करतो आणि ते आवडतं सुद्धा सर्वांना. सो वाटा जागलेल्या गाण्यानंतर आणि ह्या आजूबाजूला ही सगळी कामं चालू असताना माझी ओळख झाली शुभांगी केदार बरोबर आणि तिच्या थ्रू प्रवीण कोळीसोबत ओळख झाली. आम्ही पहिलं गाणं केलेलं इश्काची नौका, जे त्यावेळी भरपूर व्हायरलच म्हणता येईल, कारण त्यावेळी टिकटॉक ॲप चालू होता आणि त्यावेळी टिकटॉकवर भरपूर ते गाणं व्हायरल झालं. आपल्या महाराष्ट्रात सगळीकडे ते गाणं पोहोचलं, कारण त्यांचं गोव्याच्या किनारी हे मोठं गाणं आणि त्यानंतर आलेलं हे गाणं इश्काची नौका. सो त्या गाण्यामुळे माझं नाव आणखी जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचलं आणि अशा पद्धतीने गाणी मिळत गेली. काही फिल्म्स सुरुवातीला 2017च्या दरम्यान पहिली फिल्म माझी रिलीज झालेली, ज्यात मी ॲज अ प्लेबॅक सिंगर होतो. त्यानंतर आणखी एक फिल्म रिलीज झाली ज्यात मी ॲज अ कंपोजर म्हणून सुद्धा होतो. सो अशा काही मोजक्याच फिल्म्स झाल्यात, पण नॉन फिल्म किंवा अल्बम म्हणू शकतो आपण त्याला. इथे मला एवढं प्रेम मिळालं की तीच कामं सर्वात जास्त यायची. आणि हां, इंडिपेंडंट आर्टिस्टचा जरा स्ट्रगल वेगळाच असतो, कारण तिकडे डायरेक्ट ऑडियन्सकडे पोहोचतो, त्यांच्यासोबत आपण गाण्या थ्रू कम्युनिकेट करत असतो आणि ते त्यांना रिलेट झालं पाहिजे. ती सिंगिंग झाले किंवा ते लिरिक्स झाले ते त्यांना रिलेट झालं पाहिजे. सो एक प्रकारचं चॅलेंजिंगच काम होतं, पण मला त्याची आवड असल्यामुळे मी ते करत गेलो आणि आज मला असं वाटतं की हां, आज एक ऑडियन्स आहे जो केवल वळंज ह्या नावाला ओळखतो, ह्या आवाजाला ओळखतो. सो मी खूप थँकफुल आहे सर्व ऑडियन्सला, गॉडला. आणि थोडंसं स्ट्रगलिंग पिरियड प्रत्येकाच्या लाईफमध्ये असतोच. सो होता सुरुवातीचा, जेव्हा मी शिकत होतो साऊंड इंजिनिअरिंग, तेव्हा मी इंटर्न म्हणून एका स्टुडिओमध्ये होतो. तिकडे छान मला एक्सपिरियन्स मिळाला. थोड्याच दिवसाचा होतं पण छान मिळाला. पण स्ट्रगल असं म्हणता येणार नाही. माझा एक मोठा स्ट्रगल असा होता लहानपणापासूनच की माझं घर खूप म्हणजे मुंबईच्या बाहेर कल्याणच्या पण पुढे वडगाव म्हणून एक गाव आहे. तिथे मी 10वी नंतर माझ्या घरी राहून अपडाऊन करायचो रोज अंधेरीला. सो 3-3.5 तास जायला, 3-3.5 तास यायला. हा प्रवास रोजचा माझा असायचा. अगेन जॉब पण इथे मुंबईतच. सो ते अपडाऊन करणं थोडं हेक्टिक व्हायचं, पण काम आपल्या आवडीचं असल्यामुळे ते काय एवढं वाटायचं नव्हतं. उलट त्या जर्नीमध्ये मी गाणी ऐकायचो, खूप गाणी ऐकायचो. मिक्सिंगचं जी माझी प्रॅक्टिस होती, ती साऊंडचं नॉलेज, ते गाणी ऐकून त्या प्रवासाचं मी तसं युटिलाइज केलं, तो प्रवास, तो वेळ. सो अशा पद्धतीने एक छोटीशी जर्नी माझी शॉर्टमध्ये. तू आता रेकॉर्डिंगचा उल्लेख केला त्यामध्ये, तर तुझं फर्स्ट जी रेकॉर्डिंग झाली होती, प्रोफेशनल रेकॉर्डिंग जी गाण्यासाठी झाली होती, ती कोणती होती आणि कशी झाली, तुला कशी मिळाली? सो आम्ही आम्ही म्युझिशियन्स मित्र होतो, तर आम्ही भेटायचो आणि आमचं डिस्कस व्हायचं की अरे आपण काहीतरी पिच करू, गाणं काही डेमोज म्हणून पिच करू. आम्ही 2 गाणी डेमोज बनवलेली, त्यातलं वाटा जागलेल्या हे एक गाणं. सो ते गाणं डेमो बनवून ठेवलेलं आणि आम्ही ठरवलं की ते गाणं आपण चॅनलला देऊयात. सो फर्स्ट रेकॉर्डिंग नेहमीप्रमाणे माझ्या मित्राचा स्टुडिओ होता, तिथे मी बसलेलो, माईक सेट केला, मित्र होते आसपास आणि आम्ही गाऊन रेकॉर्ड ते गाणं केलं. सगळ्यांचे इनपुट्स होते आणि छान असं ते गाणं रेकॉर्ड झालं. आजही मी कधी लाईव्ह जातो माझ्या इंस्टाग्रामवरून, तर एक तरी कमेंट असते की दादा वाटा जागलेलं हे गाणं ऐकायचं आहे तुझ्या आवाजात. सो मला खूप बरं वाटतं की आयुष्यातली पहिली रेकॉर्डिंग किंवा पहिलं गाणं जे ऑडियन्स समोर आलं आहे त्या गाण्याला आजही प्रेम मिळतं आहे. त्या गोष्टीसाठी मी जरा लकी समजतो स्वतःला. तू प्रवीण कोहलीचा उल्लेख केला आता. इश्काची नौका हा तुझं पहिलं आय गेस नॉन फिल्म सॉन्ग, राईट? त्याची कशी सुरुवात झाली आणि ती प्रवीण कोहलीने तुला कसं कॉन्टॅक्ट केला आणि त्याची काय स्टोरी आहे? सो वाटा गाण्यानंतर थोडं माझं नाव जिथे जिथे पोहोचलं आर्टिस्टपर्यंत, माझं चालूच होतं की ह्या आर्टिस्टसोबत आपण काहीतरी कोलॅब करूयात किंवा गाणं करूयात. शुभांगी केदारला मी कॉन्टॅक्ट केला एका गाण्याच्या निमित्ताने आणि आम्ही दोघांनी एक गाणं रेकॉर्ड केलं. सो तिने माझं काम पाहिलं की हा स्वतः रेकॉर्ड करतो, स्वतः मिक्स करतो, काम फास्ट आहे, क्वालिटी चांगली आहे आणि त्यामुळे तिने एक गाणं त्यांचं बनत होतं. गोव्याच्या किनारीनंतर इश्काची नौका गाणं बनत होतं.
तेव्हा तिने मला एकदा कॉल केला की एक असं असं गाणं आहे, कोळी गाणं तू कधी गायलं आहे का? मी म्हणालो की नाही, कधी असा योग नाही आला आणि तेवढा एक्सपिरियन्स पण नाही आहे त्या लँग्वेजचा. सो ती म्हणाली असं असं आहे, तू एक डेमो पाठव तुझ्या व्हॉईसमध्ये. मी मोबाईलमध्ये गिटारसोबत असं रेकॉर्ड करून एक स्क्रॅच पाठवलं, तर त्यांना आवडलं. तारीख ठरली की अशा तारखेला आपण रेकॉर्डिंग करू. प्रवीण दादा, योगिता कोळी आणि शुभांगी आम्ही त्या रेकॉर्डिंगसाठी तिकडे भेटलो आणि मग त्यांनी सांगितलं की ओव्हरऑल कसं काय आहे, काय टोन आला पाहिजे गाण्याला किंवा काही शब्द कशा पद्धतीने उच्चारले जातात. सो आम्ही ती रेकॉर्डिंग केली. अगेन सेम, मी स्वतःच रेकॉर्ड करत होतो आणि ते मागे बसून ऐकत होते हेडफोन्स लावून. आणि अशा पद्धतीने पहिलं गाणं माझं कोळी झालं. आणि त्यानंतर समजा मराठी जी आहे, शुद्ध मराठी भाषेव्यतिरिक्त जे पहिलं गाणं असेल ते माझं इश्काची नौका. आणि त्यानंतर मग कारण बोलीभाषेतली गाणी मला असं वाटतं की जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचतात किंवा त्यांना रिलेटेबल वाटतात की हां अरे आपल्या भाषेतलं गाणं आहे. कारण सिटीजमध्ये मला तरी वाटतं की फक्त सिटीजमध्ये शुद्ध मराठी बोलली जाते किंवा गाणी तर सगळीकडेच ऐकली जातात, पण बोलीभाषेत जेव्हा असतं ना तेव्हा ते जास्त ऑडियन्स रिलेट करतो. त्यामुळे कदाचित ते गाणं जास्तीत जास्त पोहोचलं सर्वांपर्यंत. आणि गोव्याच्या किनारी हे सुपर डुपर हिट तेव्हा होतंच, अजूनही ते गाणं ऐकतात. सो ते प्रवीण कोळींचं नाव आणि त्यानंतर शुभांगीचं नाव त्या गाण्याला माझं त्यांच्यासोबत नाव जोडलं गेलेलं होतं. आणि त्यावेळेस खूप सारे प्रमोशनसुद्धा आम्ही केलं गेलं, त्यामुळे टिकटॉक त्यावेळी जरा हाईपवर होतं. त्यांच्यासोबत आम्ही मीटअप वगैरे केलं आणि अशा पद्धतीने भरपूर ऑडियन्सपर्यंत ते गाणं पोहोचलं गेलं. थँक्यू केवल. आता भरपूर तुझी गाणी आहे जी 100 मिलियन आणि तेही पार केलेलं आणि भरपूर तुझं नावही आणि खूप सारे तुझी गाणी पॉप्युलर झालेले. पण हे गाणे पॉप्युलर व्हायच्या आधी किंवा असं काही झालं आहे की गाणे चालत नाही आणि रिजेक्शन मिळालं तुला, तू गाणे ऐकवले प्रोड्युसरला किंवा म्युझिक लेबलला आणि ते गाणं रिजेक्ट झालं, तर ते रिजेक्शन कसं तू झेललंस आणि त्याच्या व्यतिरिक्त त्याचं म्हणजे पॉझिटिव्ह कसं तू राहिलास? सो एका वेळी मी ना भरपूर काही काही करत होतो. कंपोजिंगसुद्धा करत होतो, सिंगर म्हणून पण माझे डेमोज जात होते बऱ्याच ठिकाणी आणि मिक्सिंगचं किंवा रेकॉर्डिंगचं कामसुद्धा चालू होतं. सो आम्ही डेमोज प्रोडक्शन हाऊसला किंवा ओळखीमध्ये कुठे असं फॉरवर्ड करता येईल असं प्रयत्न करतच होतो. तर रिजेक्शन म्हणजे कधी रिवर्ट येत नव्हते किंवा बिझी असतं, प्रत्येक मोठी माणसं बिझीच असतात, बरीच कामं असतात त्यांना, तर कधी त्यांचे मेसेजेस येत नव्हते. पण तिकडे हार न मानता आम्ही स्वतःचं काहीतरी करायचं ठरवलं आणि तेच जे सिंगल वाटा जागलेल्या, जे पहिलं जे सिंगल होतं जे बाहेर आलेलं आणि लकीली म्हणता येईल किंवा आमच्या सर्वांचे जे काही प्रयत्न होते त्यात जेन्युइन प्रयत्न ते त्यात उतरले आणि लकीली ते गाणं सर्वांना आवडतं. सो रिजेक्शनला आम्ही एवढं महत्त्व न देता आम्ही काहीतरी कुठेतरी सर्व बाजूनी प्रयत्न करतच राहिलो. मी आजसुद्धा मिक्स करतो गाणी आणि मला ते काम आवडतं. सो आजही कधी कुठलं गाणं नसेल होत, कधी सिंगिंगची कामं जरी कमी असतील तरी माझं मिक्सिंगचं काम रेग्युलर चालू असतं. सो आपण कुठेतरी आपल्याला गुंतवून ठेवणं आणि असं कोणत्या तरी प्रोडक्टिव्ह गोष्टीमध्ये गुंतवून ठेवणं महत्त्वाचं आहे असं मला वाटतं. तेव्हा त्या रिजेक्शनचा आपल्यावर जास्त इम्पॅक्ट नाही होत असं मला वाटतं. अच्छा, या म्युझिकल जर्नीमध्ये म्हणजे आता फार काळ झाला तुला सिंगिंग आणि कंपोजिशन करता करता, तर या म्युझिकल जर्नीमध्ये तुला असं कधी वाटलं आहे की आता आधीच्या केवल आणि आत्ताच्या केवलमध्ये काही फरक पडला आहे, असं काय कधी झालं आहे का? हा प्रश्न विचारला तुम्ही. कालच मी माझी जुनी हार्ड ड्राईव्ह ओपन केली आणि रात्री असंच जरा काहीतरी डोक्यात चालू होतं. मी एक गाणं गात होतो आणि माझा आउटपुट येत नव्हता. सो मी असंच एक रील पाहिलेली की जर तुम्हाला असं लो वाटत असेल तर तुम्ही तुमचे असे चांगले क्षण आठवा किंवा असं चांगलं काम तुम्ही ऐका ज्यामुळे तुम्हाला पॉझिटिव्ह फील येईल. सो मी ते गाणं मी हार्ड ड्राईव्ह ओपन केली आणि जुन्या गाण्यांचे सेशन्स ओपन केले. ते ऐकून खूप छान वाटलं. आणि कधी कधी असं होतं की कधी तो दिवस नसतो, ओव्हरऑल हेक्टिक दिवस गेलेला असतो, त्यामुळे आपला आवाज तेवढा लागत नाही, पण आपण दुसऱ्या दिवशी प्रयत्न करायचा आणि काहीतरी चांगलंच येतं आहे. हा माझा एक्सपिरियन्स आहेच पास्टने. सो आधीचा केवल
आणि आत्ताचा केवळ ह्यामध्ये मला तरी वाटतं की बरंचसं पॉलिश झालेलं आहे. माझा नॉलेज म्हणता येईल, माझं नॉलेज बरंचसं पॉलिश झालेलं आहे. सिंगिंगच्या बाबतीत म्हणायला गेलं तर मी आधीपेक्षा जरा फास्ट झालो आहे, फास्ट काम करतो आहे. कारण गाणी मिक्स करताना आपण नेहमी ऐकत असतो चांगल्या चांगल्या सिंगर्सचे व्हॉईस, म्हणजे गाण्याला कशा प्रकारे काय फॉर्मॅटमध्ये गाणं असतं हे सतत रोज कानावर ऐकायला येत असतं. सो एवढ्या वर्षांच्या प्रवासांमध्ये मला तरी वाटतं की ते ऐकूनच माझं काम हळूहळू पॉलिश झालं आहे. माझा असा रियाज असा खास असा ठरलेला नसतो, पण सतत मी गाणी गुणगुणत असतो आणि ती चांगल्या पद्धतीने ऐकू येतील अशा पद्धतीने गुणगुणत असतो. सो ह्या सगळ्या प्रवासामध्ये नक्कीच आपण थोडे पॉलिश होत जातो हळूहळू, आणि आपलं जे काही काम असतं ते फास्ट होत जातं. सो मला तरी वाटतं की थोडंसं माझं काम पॉलिश झालं आहे आणि थोडं काम फास्ट झालं आहे. आणि पर्सनल लाईफमध्ये काही चेंजेस झाले त्या कामामुळे, किंवा घरी असं स्पेशल ट्रीटमेंट काही, की आता तू सिंगर आहेस, पॉप्युलर झाला आहेस वगैरे? सो घरचं असं वातावरण आहे आधीपासून, ते मला अप्रिशिएट तोंडावर नाही करत, मागे करतात की हां. कारण मी जेव्हा विचारलं त्यांना, कोणतंही गाणं विचारतो की हे गाणं आहे कसं वाटतंय, ते ऐकतात आणि त्यांचा जेन्युइन फीडबॅक असतो की हे चांगलं आहे, हे नाही आवडलं. मला वाटतं की ही चांगली गोष्ट आहे आणि जे काय आहे खरं, त्यामुळे एक ऑडियन्स जो आहे ज्यांच्यासाठी आपण बनवतोय, तर ते पण ॲज अन ऑडियन्स सारखंच ते गाणं घेतात. आपल्या मुलाचं किंवा आपल्या भावाचं गाणं आहे असं म्हणून नाही घेत, आणि ते मला जेन्युइनली फीडबॅक देतात. तेव्हा मी तिकडेच गाणं रिलीज व्हायच्या आधी किंवा प्रोसेसमध्येच त्या गाण्यामध्ये काही चेंजेस करावेसे वाटतात ते करतो. आणि सुरुवातीला म्हणजे जेव्हा माझ्याकडे काही नव्हतंच, माईक नव्हता किंवा काही इक्विपमेंट्स नव्हते, साऊंड कार्ड नव्हता, तेव्हा मी सगळे झोपल्यानंतर रात्री रेकॉर्ड करायचो. जे काही माझी प्रॅक्टिस असायची तेव्हा काय करायचो मी, हेडफोनचा जो माईक होता 120 रुपयावाला हेडफोन, त्याचा माईक त्याला प्रॉपर हे करून कम्प्युटरच्या फॅनचा नॉईज नाही यावा म्हणून एक गोदडी टाकायचो फॅनवर, आणि एक गोदडीत मी यायचो आणि गायचो, जेणेकरून तो रूमचा रिव्हर्ब नाही यावा. आणि हा स्ट्रगल पूर्ण बघितलेला आहे घरच्यांनी. सो त्यांना कुठेतरी चांगलं वाटतंच. आणि जेव्हा जेव्हा गाणं व्हायरल होतं किंवा बाहेरच्यांकडून त्यांना कळतं की अरे हे गाणं तुमच्या मुलाचं आहे का, हे छान आहे, तेव्हा त्यांना खूप बरं वाटतं. ते त्यांच्या चेहऱ्यावरच दिसतात, जेव्हा ते सांगतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरच दिसतं ते त्यांचं हॅपीनेस. सो आपण कुठेतरी मेहनत करतोय आणि त्यात कुठेतरी अशी अपेक्षा असते की आपल्या पालकांना आपण खुश ठेवावं किंवा त्यांना एक असा हॅपीनेस द्यावा जो काहीतरी युनिक आहे. कारण प्रत्येकाच्या घरी सिंगर जन्माला येत नाही. सो त्यांनाही काहीतरी वाटतं की आपला मुलगा काहीतरी वेगळं करतो, स्ट्रगल आहे पण काहीतरी वेगळं करतोय आणि कुठेतरी त्याचं ऑडियन्सपर्यंत पोहोचतंय काम, आणि ते ऑडियन्स आम्हाला कनेक्ट करतात की अरे तुझ्या मुलाचं गाणं ऐकलं, छान आहे. सो त्यांनासुद्धा बरं वाटतं. आपण पॉप्युलर झालोय किंवा सक्सेसफुल झालोय, हे कोणत्या गाण्यानंतर तुला असं वाटलं की अरे आपण अराईव्ह झालोय? पहिलं जे गाणं होतं वाटा जागलेल्या, त्यामध्ये खूप पॉप्युलर झालंय, म्हणजे लोकांपर्यंत नाव पोहोचलंय, कमेंट्स येत आहेत, फेसबुकवरती मेसेजेस येत आहेत. इश्काची नौका जे गाणं होतं पहिलं, ज्यामध्ये मला जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचायला मिळालं, तेव्हा तर फॉलोअर्स पण काही नव्हते, इंस्टाग्राम यूज करायचो मी, आणि मेसेजेस यायला लागले की अरे दादा हे गाणं छान आहे. भरपूर मेसेजेस यायला लागले. आपण गायलेल्या व्हॉईसवर बरेच व्हिडिओज बनायला लागले. कधी ट्रेनमधून जाताना, आता मी आजही ट्रेनमधून प्रवास करतो, सो ट्रेनमधून जाताना मला कधी असं दिसतं की अरे आपलं गाणं आहे, तेव्हा बरं वाटतं की नाही काहीतरी आपण करतोय जे ऑडियन्सला आवडतंय. बऱ्याच वेळा असं होतं की आपण एखाद्या चांगल्या मोठ्या आर्टिस्टला भेटतो आणि ते आपल्याला ओळखतात. सो मी कधीच एक्सपेक्ट करत नाही की, कारण आमचं कधी बोलणं झालेलं नसतं, पण बऱ्याच वेळा असं सुद्धा झालं आहे की चांगले आर्टिस्ट ज्यांची गाणी ऐकून मी लहानाचं मोठं झालो, त्यांना कधी कधी भेटतो आणि ते मला ओळखतात नावाने किंवा कामाने. सो अशा पद्धतीची ओळख मिळणं खूप भाग्यवान समजतो मी स्वतःला, आणि ह्याच आपल्या कामामुळे आपली ओळख आहे. सो मी हे काम मन लावून करतो आणि नेहमी मन लावूनच करेन. तू लिरिक्स पण लिहितोस, कंपोजिशनही करतोस, गाणंही गातोस, हे सर्व काही करतोस. मग तुझी नेमकी प्रोसेस काय? म्हणजे आधी लिहितोस तू किंवा आधी तुझी चाल रेडी होते त्यानंतरच तू लिहितोस? काय प्रोसेस आहे तुझी?
सो गाणं लिहिणं किंवा कंपोज करणं सुरुवातीला मी असं ठरवलं नव्हतं की मी गाणं लिहीन किंवा कंपोज करेन, पण कधी कधी रिक्वायरमेंट असते आणि समोरच्या प्रोड्युसरला किंवा जो कोणी मित्र असेल त्याला माझ्यावर भरोसा असतो की अरे तू चांगलं लिहिशील. सो कधी कधी एक ट्यून येते, मे बी ती हुक लाईनची ट्यून असेल, त्या ट्यूनसोबत शब्द येतात आणि कधी कधी आपण शब्दांवर सुद्धा कंपोज करून बसतो. सो मी गिटार घेतो, शब्द लिहिलेले असतील प्रॉपर मीटरमध्ये, गिटार घेतो आणि आपोआप ते निघत जातं कंपोजिशन. लिहिण्याची प्रोसेस जरा वेगळीच आहे. मी खूप जास्त गाणी लिहिली नाही, त्या झोनमध्ये घुसायला लागतं, खूप सारे रेफरन्सेस ऐकायला लागतात, त्या रेफरन्सेसमधून काही न घेता आपल्याला वेगळे पण काय आणता येईल. सो त्या ओव्हरऑल फीलचा अंदाज घेता घेता आपल्याला आपोआप सुचतं. ही एक प्रोसेस आहे आणि आपण जेवढं जगतो त्या प्रोसेसमध्ये तेवढं आपोआप येत जातं असं मला वाटतं. अच्छा, तुझी भरपूर गाणी आहे आता मार्केटमध्ये, ठीक आहे, आणि तुझं चांगल्यापैकी तुझी फॉलोईंग पण आहे. तर त्या सर्वांमध्ये तुझं कोणतं गाणं स्पेशल आणि का? तुझ्या आवडीचं कोणतं गाणं आहे जे तू गायलंयस? आवडीची गाणी तर आता सगळीच गाणी आवडीची असतात, पण बरीचशी गाणी मी आता स्पेसिफिक खरंच सांगू शकत नाही, कारण एक तरी असेल तुझं स्पेशल की अरे हा हे माझ्या आवडीचं आणि किंवा हे घरच्यांना खूप आवडतं किंवा एक स्पेशल कोणतरी आहे तिलाही खूप आवडतं असं माझं प्रत्येकाचं पहिलं जे पाऊल असतं ना ते खूप महत्त्वाचं असतं. माझं पहिलं गाणं मला खूप स्पेशल वाटतं. आजही मी ते गाणं ऐकतो तेव्हा 2015च्या झोनमध्ये जातो आणि मला तो ओव्हरऑल 2015चा काळ आठवतो आणि त्यामध्ये घुसतो मी. सो गाणं आणि इवन मी लाईव्ह जेव्हा जातो कधी किंवा कम्युनिकेट करतो जेव्हा ऑडियन्ससोबत, तेव्हाही त्यांना ते गाणं ऐकायचं असतंच. बाकी कुठली गाणी, समजा कधी कधी आपण एका गाण्याचं प्रमोशन करायला जातो आणि त्या गाण्याबद्दल बोलत असतो, तरी कोणीतरी असं एक येतो जो बोलतो अरे दादा वाटा जागलेलं गाणं तुमचं छान आहे, आवडतं. सो जेवढं ऑडियन्सला आवडलं तेवढं मलाही ते गाणं आजही आवडतं आणि मी जेव्हाही ते गाणं गुणगुणतो गातो तेव्हा मला एक वेगळा आनंद मिळतो. अच्छा, तू एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होतास की तुला फेसनी फारशी लोक ओळखत नाही, तर असा कधी प्लॅन आहे का फ्युचरमध्ये एक तू सिंगल अल्बम कशी आणि त्यामध्ये तू स्वतः व्हिडिओमध्ये दिसणार, असं काही फ्युचरमध्ये प्लॅन तुझा? आधी ॲक्टिंग करणार? तर आधीपासूनच स्टुडिओमध्ये किंवा चार भिंतीमध्ये काम करायची सवय होती. एक थोडासा लाजरा स्वभाव आधीपासूनच होता, त्यामुळे सुरुवातीला तर माणसांबरोबर बोलताना, क्लायंटबरोबर बोलतानाच जरा भीती वाटायची किंवा तेवढी सवय नव्हती. आणि कॅमेरासमोर बोलताना तर म्हणजे पूर्ण ब्लँक होऊन जातो मी. अजूनही कधी कधी असं होतं आणि सुरुवातीला तर खूपच तसं होतं. पण हळूहळू मला कळालं की आपली गाणी जेवढी रिलीज होत आहेत त्या कम्पॅरेटिव्हली लोकांना फेसच माहीत नाही आहे माझा किंवा माझ्या चेहऱ्याने ओळखतच नाही आहेत, लोक नावाने ओळखत आहेत. तर हळूहळू मग मी कवर्समध्ये, जेव्हा मी कवर्स रेकॉर्ड करायचो तेव्हा छोटासा व्हिडिओ मी शूट करायचो आणि आता रील्स आलं आहे इंस्टाग्रामवर, तर हळूहळू मी काही गाणी गाऊन रील्स टाकतो. सो ही एक माझी प्रॅक्टिस आहे आणि कदाचित ती प्रॅक्टिस यासाठीच असेल की उद्या जाऊन जर मला एका व्हिडिओमध्ये दिसायचं असेल आणि थोडीफार ॲक्टिंग करायची असेल तर कदाचित माझी प्रॅक्टिस चालूच आहे त्यावर. इवन मी जेव्हा लाईव्ह मी ऑडियन्सशी कनेक्ट करतो किंवा स्टेजवर जेव्हा जातो तेव्हा पूर्ण अंग थंड होतं, खूप थरकाप होतो, कारण त्याची सवयच नाही आधीपासून आणि असा त्या रिलेटेड गाईड करणारा कोणी भेटला नाही. पण आता मित्र आहेत, प्रशांत आहे जो मला नेहमी सांगत असतो की कसं जास्तीत जास्त कनेक्ट होऊ शकतो ऑडियन्ससोबत आणि आपला चेहरा कसा जास्तीत जास्त दिसेल लोकांना, चेहऱ्यावरून कसे काय ओळखता येईल. सो त्या पद्धतीने प्रयत्न चालूच आहेत. म्युझिक व्हिडिओमध्ये जिथे त्या कॉन्सेप्टला रिक्वायरमेंट असेल अशा म्युझिक व्हिडिओमध्ये मला यायला नक्कीच आवडेल. काही गाणी आहेत जी जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत नाही पोहोचलेली आहेत, यूट्यूबवर माझ्या चॅनलवर आहेत ती, त्यामध्ये मी ऑलरेडी दिसलो आहे पण ॲज अन आर्टिस्ट म्हणून दिसलो आहे. सो असं मोठं गाणं अजूनपर्यंत कोणतं आलेलं नाही आहे ज्यात मी दिसलो आहे आणि मला चेहऱ्याने लोक ओळखतील. सो बघूयात पुढे, असं प्लॅन नक्कीच असेल. तर हे जेव्हा व्हिडिओज बनतात तेव्हा तू काय पार्टिसिपेट करतोस का, आयडियाज देतोस कॉन्सेप्टमध्ये किंवा असं झालं पाहिजे, ह्याच्यामध्ये तुझं पार्टिसिपेशन असतं का व्हिडिओ मेकिंग प्रोसेसमध्ये? हो, जेव्हा सुरुवात केली तेव्हा त्या गाण्याचे, पहिल्या गाण्याचे प्रोड्युसर पण आम्हीच होतो सगळे मिळून आणि त्यामुळे प्रोसेस, सुरुवात व्हिडिओमध्ये इन्व्हॉल्व व्हायची
सुरुवात माझी अशी झाली की पहिलं व्हिडिओ जे आम्हीच केलं, तिकडे स्पॉट बॉयपासून जेवण आणण्यापासून किंवा सगळ्या गोष्टी ज्या काही असतील, आणि त्या व्यतिरिक्त मी ॲनिमेशन कोर्स केल्यामुळे मला एडिटिंगचं किंवा फोटोशॉपचं नॉलेज असल्यामुळे मी सगळ्या प्रोसेसमध्ये थोडा इन्व्हॉल्व होतो आणि मला आवडायचं सुद्धा इन्व्हॉल्व व्हायचं, कारण ओव्हरऑल आपण काही इनपुट देऊ शकतो त्या आपल्या प्रोडक्टमध्ये आणि तो प्रोजेक्ट थोडा पॉलिश होत असेल. सो मला आवडायचं आधीपासूनच त्या प्रोसेसमध्ये इन्व्हॉल्व व्हायचं. आणि हळूहळू गाणी वाढायला लागली, मी जास्तीत जास्त गाणी गायला लागलो. तेव्हा प्रत्येक गाण्याच्या शूटिंग प्रोसेसमध्ये मला जाणं शक्य होत नसायचं किंवा होत नाही, पण मला जेव्हा मी फ्री असतो ना आणि कोणतं गाणं शूट होत असेल तर मी नक्की जाऊन तिकडे सहभाग घेतो. काहीतरी नवीन शिकायला मिळतं, कॉन्टॅक्टसुद्धा कळत नकळत बनतात, तिकडे 4 लोक आलेले असतात. सो घरातून बाहेर पडणं आणि शूटिंगमध्ये पण येणं तेवढंच इम्पॉर्टंट आहे एका आर्टिस्टमध्ये. प्लस कॅमेरा फेस करणं किंवा त्या गोष्टी ज्या आहेत, ज्या गोष्टींना मी भीतो, सो त्या गोष्टी पण थोड्याशा त्याचीही प्रॅक्टिस होते. त्यामुळे व्हिडिओ प्रोसेसमध्ये मला इन्व्हॉल्व व्हायला नक्कीच आवडतं आणि नक्कीच आवडेल. हे म्हणायला हरकत नाही की तुझा पहिला जो व्हिडिओ झाला तो होममेड व्हिडिओ होता एकदम. सर्व काही म्हणजे घरच्या घरीच केलेस तू. नक्कीच. राईट. तर तुझ्या गाण्यांवर लाखो रील्स लोकांनी बनवल्या आहेत आणि त्याच्यावरती मिलियन व्ह्यूज आहेत. तर आता केवलसाठी नेक्स्ट गोल काय, म्हणजे आता आपल्याला हे एक टार्गेट आहे आणि ते रीच केलं पाहिजे, तर हा असा काही गोल बनवला आहेस तू तुझ्यासाठी? प्रत्येक आर्टिस्टचं असतं की आपण वेगवेगळ्या ऑडियन्सपर्यंत पोहोचावं. तर आता फिल्म्स मी खूप कमी केलेत सुरुवातीच्या काळात ज्या काही केल्यात त्या. सो मला फिल्म सॉंग्स मी गावीत अशी माझी इच्छा आहे. सो मराठी तर हवीच, पण हिंदी सिंगल्सचा प्लॅन आहेच, पण हिंदी फिल्म्समध्ये कुठेतरी मला मिळावं. एक हिंदी फिल्म आहे जी मला वाटतं 2020-19च्या वेळी रिलीज झालेली, आणि त्या फिल्ममध्ये माझं डुएट म्हणून गाणं होतं. आणखी काही गाणी यावीत हा माझा गोल आहे. आणि माझे आयडल आहेत हिंदी सिंगर, जे श्रेया घोषाल, सोनू निगम, अरिजित सिंग. सो त्यांच्यासोबत कुठेतरी गाणं यावं हे माझं गोल आहेच. सो त्यासाठी प्रयत्न आहे, कधी ना कधी योग येईलच. कोणतं गाणं होतं हे जे आलं होतं 2019ला? त्या गाण्याचं टायटल होतं तेरी होना चाहूं मैं. फिमेलपासून गाणं सुरुवात होतं, त्यामुळे फिमेल हुकलाईन होती. त्यामध्ये अंतरे आहेत, ते 2 अंतरे मी आणि फिमेल गायलेत. सो हे डुएट गाणं जे झीच्या यूट्यूब चॅनलवर रिलीज झालेलं आणि जिमी शेरगिल या मूवीमध्ये होते. सो असं हे माझं पहिलं हिंदी गाणं फिल्मचं होतं. तर तू हे हिंदी गाणं गायलास, तर मला ह्याच्यावरून पुढचा प्रश्न आहे की तुझं फेवरेट हिंदी गाणं कोणतं आहे? हिंदी गाणी आता रोज नवीन येत आहेत, आणि अरिजित सिंग जे आहेत, अरिजित सर, त्यांची गाणी तर म्हणजे रोज नवीन फेवरेट असतात. पण आणि ज्यावेळी मी शिकत होतो किंवा माझी सुरुवात होती त्यावेळी सोनू निगम सरांना मी खूप ऐकलं, आणि त्यांचं एक गाणं आहे मैं अगर कहूँ, तो ते एक माझं फेवरेट गाणं आहे. तुझी जर्नी जी सांगितलीस तू, खूप सारा स्ट्रगल ट्रॅव्हलिंगमधला होता किंवा कनेक्शन शोधण्यामध्ये गेला, कोणाला अप्रोच करायचा कसं होता, तर ह्या स्ट्रगलमध्ये जर तुला आता मागे वळून पाहता येईल आणि तुला असं वाटतं की काहीतरी चेंज करता येईल मागे जाऊन, तर काय करशील तू? थोडं स्मूथ आपल्याला आता थोडंसं नॉलेज आली आहे तुला, हो, तर ती नॉलेज कदाचित त्या काळी मिळाली असती तर तू आत्ताच्या पिढीला काय सांगू शकतो की अरे काहीतरी वेगळे करू शकतोस तुझ्या चुकीमुळे पुढच्यांना, जर तू एक सल्ला देऊ शकलास? ओके. जे इंडिपेंडेंट म्युझिक त्या परस्यू करण्यामध्ये इच्छित असतील त्यांच्यासाठी काय करशील? सो एक गोष्ट आहे, कदाचित मी आजही त्या गोष्टीमध्ये स्ट्रगल करतोय. कदाचित आपल्याला ना जे आवडतंय, जे आतून आपल्याला असं वाटतं की यार हा जॉनर करायला आपल्याला काहीतरी सुख मिळतंय. कोणाला रॅप करण्यात सुख मिळतं, कोणाला रोमॅन्टिक गाणी गायची असतात किंवा कोणाला फास्ट नंबर गायचे असतात. जर आपण इंडिपेंडेंटली मार्केटमध्ये उतरतोय ना, तर तो एक वेगळाच क्राऊड आहे आणि वेगळाच कॉम्पिटिशन आहे. इंडिपेंडेंटली जेव्हा आपण उतरतो तेव्हा काहीतरी बेस्टच हवं असतं. जो जॉनर आपल्याला गायला आतून वाटतं ना की यार हे मी 100% पेक्षाही जास्त देऊ शकतो, तो फील पकडून आपण ते गाणं बाहेर काढावं असं मला वाटतं. कारण त्यात आपण आपलं बेस्ट असतो. सो त्यामुळे आपलं बेस्ट कुठून निघतं, तर जिथून आपल्याला ज्या जॉनरमध्ये किंवा ज्या फीलची गाणी आपल्याला गायला आवडतात ते आपलं बेस्ट असतं. त्यापेक्षा आपण बेस्ट
कदाचित नाही काही करू शकत. सो त्या फील्डला घेऊन आपण काहीतरी करावं, जो म्युझिक आपल्याला आवडतं. सो आज लिरिक्स बरोबर, आज कंपोजिशन बरोबर, सिंगर बरोबर, आज म्युझिक बीट्ससुद्धा तेवढे इम्पॉर्टंट झालेले आहेत आजच्या डेट्समध्ये. सो त्या बीट्सचं नॉलेज असणं आणि पूर्ण इंटरनॅशनली आपण गाणी ऐकायला हवी सगळी, की काय चाललंय बाहेर आणि त्यातून काय आपण नवीन घेऊन येऊ शकतो. सो थोडंसं फिल्टर करणं जास्तीत जास्त महत्त्वाचं आहे, जेणेकरून आपला टाईम वेस्ट नाही होणार की अरे हे करून बघू किंवा ते करून बघू. आपल्याला काय चांगलं वाटतंय, आपण कशात बेस्ट करू शकतो, ते त्यात आपण सुरुवात करावी. आणि खरंच आपल्याकडून काहीतरी नवीनच त्यातून निघतं असं मला वाटतं आणि ते ऑडियन्सला नक्कीच आवडतं. असं कोणता क्षण होता जेव्हा तुला असं वाटलं की केवल वालंज हे नाव झालं आणि प्रसिद्धी आपल्याला मिळाली आहे? असं कोणता एक क्षण होता तो? मी माझ्या साऊंड इंजिनिअरच्या करिअरबद्दल असं काही खूप जास्त बोललो नाही, पण 2011पासून माझं मिक्सिंगचं, मी जेव्हा शिकत होतो साऊंड इंजिनिअरिंग तेव्हाच मी डिसाईड केलेलं की मला गाणी मिक्स करायची आहेत आणि मी तेच काम करणार. तेव्हापासून आत्तापर्यंत मी तेच करत आलो. मला मार्चमध्ये एक कॉल आला, ह्या वर्षी 2024 मार्चमध्ये मला एक कॉल आला आणि मला मित्राने सांगितलं की अरे तुला एक अवॉर्ड मिळालेला आहे, आयरा अवॉर्ड म्हणून, जो इंडियामधला साऊंड इंजिनियर साठी किंवा टेक्निशियनसाठी एक खूप मोठा अवॉर्ड आहे. मी आधी एक्झिबिशनला जायचो जेव्हा मी शिकत होतो तेव्हा, आणि तिकडे तो अवॉर्ड व्हायचा, मी लांबून बघायचो आणि म्हणायचो अरे वा, आपल्याला पण कधीतरी जर हा अवॉर्ड मिळाला तर पण ते शक्यच नव्हतं वाटत, अशक्य वाटायचं. कारण सगळी फिल्म किंवा जी मोठमोठे आर्टिस्ट होते त्यांचं तिकडे नाव असायचं विनर्समध्ये. सो एक गाणं प्रवीण दादाचं मी मिक्स केलेलं, लाडका देव बाप्पा, 2023चं गाणं होतं आय थिंक. ते त्याच्या रेकॉर्डिस्टने तिकडे सबमिट केलेलं, मला माहीतसुद्धा नाही. आणि संकेत तोळे म्हणून नाव त्याचा कॉल आला होता मला आणि तो मला म्हणाला की अरे आपल्या गाण्याला अवॉर्ड मिळाला आहे रेकॉर्डिंग आणि मिक्सिंग मास्टरिंग याचं. मी फोन ठेवला आणि मला विश्वासच होत नव्हता. मी ते गाणं लावलं आणि 5 मिनटाचं गाणं, ते 5 मिनटं रडत होतो. माझ्या आयुष्यातला तो एक न विसरता येणारा क्षण आहे जो रिसेंटलीच घडला आहे. मला विश्वास होत नव्हता की ज्या अवॉर्डबद्दल मी कधी विचारही केला नव्हता की मला आयुष्यात कधी मिळेल, आणि मी कधी प्रयत्नसुद्धा नाही केला की तिकडे आपण सबमिट करूया आपलं काही काम. त्या फंक्शनमध्ये मी तिकडे प्रेझेंट होतो आणि इंडियामधल्या आणि जे इंटरनॅशनल बरेच कामं करतात असे सगळे मोठे साऊंड इंजिनियर तिकडे उपस्थित होते आणि त्यांच्या हस्ते मला तो अवॉर्ड दिला गेला. आणि जे काम मला सुरुवातीपासून आवडायचं मिक्सिंग मास्टरिंगचं, सो त्या कामातसुद्धा मला कुठेतरी एक ओळख मिळाली आणि तो एक माझा महत्त्वाचा मोठा असा क्षण होता. आणखी एक आहे सिंगिंगच्या बाबतीत. माझी बायगो हे गाणं 100 मिलियन क्रॉस करणारं माझं पहिलं गाणं होतं. त्या गाण्याचा आनंद काहीतरी वेगळाच आहे. ते गाणं जेव्हा आजही लोक बोलतात की ते गाणं छान आहे किंवा त्याची स्तुती करतात किंवा कधी प्रश्न विचारला जातो त्या गाण्याच्या रिलेटेड, तेव्हा मला तो दिवस आठवतो. 5 मार्चला ते गाणं रिलीज होणार होतं, 5 मार्च 2021ला. मी आजारी होतो टायफॉईडमध्ये आणि मी दवाखान्यातून आलेलो आणि मी उठायची माझी ताकद नव्हती. मी प्रशांतला बोलला अरे मला शक्य नाही आहे ते गाणं. प्रशांत बोलला नाही तुलाच गायचं आहे ते गाणं. मी गोळ्या खाल्ल्या आणि आज मला डिटेक्ट झालं आहे टायफॉईड. मी दुसऱ्या दिवशी ते गाणं गायलं आणि तिसऱ्या दिवशी ते गाणं रिलीज झालं. असं पहिल्यांदाच असं झालं आहे की एवढा आजारी असताना मी एक गाणं गायलं आणि ते गाणं माझ्या आयुष्यातलं सर्वात मोठं गाणं आहे आत्तापर्यंतचं, जे आता 150 मिलियनच्या सुद्धा पुढे आहे. सो त्या गाण्याचा जेव्हा आकडा बघतो की व्ह्यूजचा, तर मला वाटतं की यार हां, काहीतरी एक गाणं आपलं आहे जे स्वतःचे रेकॉर्ड्स मोडत चाललं आहे आणि खूप स्पेशल वाटतं स्वतःला. आधी तुला विचारलं होतं फेवरेट तुझं गाणं कोणतं, तर तू ते काही सांगितलं नाहीस. पण गाण्याच्या प्रोसेसमध्ये कोणतंही गाणं तुझी फेवरेट मेमरी कोणती आहे? एवढे तू गाणे गायलास, एखादी मेमरी जी तुझ्या आयुष्यभर आता लक्षात राहील की अरे हे आपल्यासोबत घडलं होतं या गाण्याच्या प्रोसेसमध्ये? लास्ट आन्सर त्याचंच होतं. अरे हेच माझी बायको. हो. सो फेवरेट मेमरी म्हणता नाही येणार, फक्त मेमरी म्हणता येईल. फक्त मेमरी म्हणता येईल गाण्याची. माझी हालतच नव्हती गायची. आजही गाणं मी जेव्हा ऐकतो, ते माझी बायको गाणं आजही ऐकतो, तेव्हा मला असं वाटतं की हां थोडासा आजारी आवाज वाटतोय, पण एक्सप्रेशन वाईज कुठेही कॉम्प्रोमाइज नाही झाले त्या गाण्यामध्ये. त्यामुळे
आणि त्या गाण्याचे बीट्स सोनाली असेल, प्रशांत असेल किंवा व्हिडिओमध्ये निक असेल, श्रद्धा असेल, ओव्हरऑल ते गाणं असं पॅकेज आहे की त्या गाण्याने धुमाकूळ घातला. मी असंच रस्त्यातून जात होतो माझ्या घराच्या तिकडे, ते गाणं नुकतंच रिलीज झालेलं. 3ऱ्या-4थ्या दिवशी एका गाडीत जोरजोरात ते गाणं वाजत चाललंय, माझी बायगो. सो मला ते ऐकून काहीतरी वाटलं की यार हां, हे गाणं आवडतंय लोकांना आणि आजसुद्धा त्या गाण्यावर एवढे रील्स बनतात, मला मेन्शन येत आहेत. सो ते गाणं फेवरेटच आहे आणि मेमरीज तर खूप आहेत त्या गाण्याच्या. सो ही मेमरी काहीतरी एक वेगळीच मेमरी आहे. अच्छा, तुला माहिती आहे का हे की गाणा ॲपवरती तुझं सर्वात पॉप्युलर गाणं कोणतं आहे? माझी बायगोच असेल. हो, अगदी बरोबर आहे. केवळ तुझ्या आयुष्यात गाणं ह्या शब्दाचा काय अर्थ आहे? माझ्या आयुष्यात गाणं म्हणजे श्वासातच गाण्याचा विचार माझ्या डोक्यात असतं. कधी ते मिक्सिंग रिलेटेड असेल, कधी ते सिंगिंग रिलेटेड असेल, तर कधी कंपोजिंग रिलेटेड असेल. सो गाणं म्हणजे माझ्यासाठी श्वासच आहे. चालेल, हे झालं आपलं गाण्याबद्दल. आता गाणा ॲप ह्याबद्दल तुझं काय मत आहे किंवा तू काय सांगशील? सुरुवातीपासूनच गाणा ॲपचं नाव ऐकतोय मी आणि गाणा ॲपमध्ये मी गाणीसुद्धा ऐकतो. सुरुवातीला तर गाण्यावर आपली गाणी जाणं हे खूप स्पेशल होतं किंवा गाण्यासारख्या आपल्या म्युझिक स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर गाणं जाणं, हे तिकडे आपलं नाव बघणं हे खूप स्पेशल होतं. आता गाण्याच्या टीमसोबत आपण कनेक्टेड आहोत आणि गाणा ॲपचा आता इंडिव्हिज्युअल आर्टिस्ट म्हणून पण आम्हाला खूप छान असा सपोर्ट मिळतो. सो आम्ही थँकफुल आहोत. खूप गरजेचं असतं इंडिपेंडंट आर्टिस्टला असं सपोर्ट मिळणं, कारण त्याच्या मागे कोणी नसतं. सो त्याला पुश करेल किंवा जास्तीत जास्त ऑडियन्सपर्यंत पोहोचवेल. सो गाणा ॲपचं जे काही रिलेशन आहे ते जरा चांगलं आणि वेगळंच आहे. थँक्यू केवल, धन्यवाद.